लाईफ इंडिया भिवंडीचे पत्रकार शुभम वर्मा यांचं देखील स्वागत. शुभम धन्यवाद. शशी वर्मा आणि रवी वर्मा यांचे बंधू आहेत. चला अंतिम सामन्याचा पहिला चेंडू मदन चौधरी. गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला उडवलाय जितू फ्लोरच्या डोक्याच्या वरून सीमा पार षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून जितू गवलीनं या फायनल सामन्याची सुरुवात दमदार केलेली आहे. सलग 3 षटकार 3000, सलग 3 विकेट 3000 आणि सलग 3 चौकार 2000. हे रवींद्रदादा पाटील यांनी या मेगा फायनल केंद्रीय मंत्री चषकासाठी दोन्ही टीमच्या खेळाडूंना बक्षीस जाहीर केलेलं आहे. बघूया मदन चौधरीच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. फायनल सामन्याची सुरुवात दमदार आपण पाहतोय जितू गवलीच्या बॅटमधून. इथे हा चेंडू बॅक टू द बॉलर सरळ बॅटनं फटका खेळलाय. प्रमोद म्हात्रे कमालीची फिल्डिंग. फक्त एक सिंगल धाव मिळेल. प्रमोद म्हात्रेने काय चेंडू अडवलाय. जितू फ्लोरे खुश असतील. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 7. हॉट ऑफ सिटी दीपक मडवी. अतिशय चांगली बॅटिंग आज दीपक मडवीनं देखील केलेली आहे. 44 धावा त्यांनी ठोकल्या होत्या या आधीच्या सामन्यातून. क्या बात आहे. हा चेंडू अगदी लाईन चुकीची पाहायला मिळते. पंचांचा इशारा आला वाईट. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नक्की सचिन पवार देखील थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू चांगला पकडला होता अगदी इष्टांच्या मागे. धावसंख्या 8. बघूया हा चेंडू दीपकच्या बॅट मध्ये येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मदन चौधरीची. 3 चेंडू 8 7 वर खेळतोय जितू आणि एक वाईट. दीपकला खातं खोलायचं आहे. पुढील चेंडू. इथे हा चेंडू नक्कीच अगदी खूप फाईन केलाय. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिजन मधून. चौकार. नो +4.
धावसंख्या 20. सरळ बॅटने धावा आले नाहीत तर पायगावचे खेळाडू आडव्या बॅटने देखील धावा बनवत आहेत. खूप चांगला क्रिकेट ते नेहमी मैदानातून खेळत असतात. क्या बात आहे, सुरेख चेंडू, गती चांगली होती. जितू गवली देखील असतात महेशचा चेंडू पाहून. वा, गुड क्रिकेट. दोन्ही चांगले खेळाडू आमने सामने पाहायला मिळतात. एका बाजूला महेश तर दुसऱ्या बाजूला जितू. केस बाद होण्यापूर्वी 18 धावांची मूल्यवान खेळी आपण पाहिली. जितू गवलीच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 2 षटकार त्यांनी ठोकलेत. मैदानामध्ये क्रमांक 3 वर फलंदाज चंदन मुकादम. बघूया महेशच्या अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 26 धावा स्वयंभूस्वर पायगाव टीम. अंतिम सामन्यातून आपण पाहिले तर 10 चेंडूमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. पुढील चेंडू इथे हा फटका पुन्हा एकदा त्याच खेळाडूच्याकडे आणि हा झेल त्यांनी टिपलाय. सलगचा दुसरा विकेट महेशच्या खात्यामध्ये. डीजे सलग 2 विकेट घेतलेत. तिसरा घेतला तर आमच्या रवींद्रदादा पाटील यांच्याकडून महेशला तब्बल 3,000 रुपयाचं रोख पारितोषिक या विकेट हॅट्रिकसाठी दिले जाईल. अंतिम सामन्यातून रवींद्रदादा पाटील यांनी दोन्ही टीमच्या खेळाडूंना पारितोषिक लावलाय. चौकार हॅट्रिक 2,000, षटकार आणि विकेट हॅट्रिकला 3,000. महेशला संधी चालून आलेली आहे. बघूया पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची पूर्ण होईल का. महेशच्या खात्यामध्ये कालुराम भुईर आम्हाला जोडलेत. सोनादेवी टेमगर सिनियर 40+ कॅप्टन. हॅट्रिक ऑन. इथे क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. एका टप्प्यानं चेंडू चाललाय अगदी लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिजन मधून सीमापार. चौकार.
आपल्याला मुख्य उपस्थिती पाहायला मिळेल माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार मान्य श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांची मुख्य उपस्थिती आपल्याला काही क्षणामध्ये इथे मिळणार आहे। शेवटची आणि अंतिम तिसरी ओव्हर शैलेश चौधरी। बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील। पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर प्रति ओव्हर 15च्या सरासरीनं 30 धावाचा पल्ला गाठलेला आहे। एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही 9 विकेट हातामध्ये आहेत आणि फक्त 6 चेंडू खेळायचे आहेत स्वयंभूस्फोट पायगाव टीमच्या फलंदाजांना। शैलेश चौधरी खूप चांगले खेळाडू आहेत। सोनादेवी टेमगार नवीन 40+ संघाचे 12 मध्ये 30 आलेत आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे। गोलंदाज तयार, षटकातील पहिला चेंडू अतिशय चांगली लाईन अँड प्लेन, चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे चेंडूला खेळलेत। 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत दीपक मडवीनं। धावसंख्या 32 धावा 13 चेंडू मध्ये आलेत। शैलेशनं काय चांगला चेंडू अगदी लाईन अँड प्लेनवर टाकला होता। दीपकचा फुटवर्क चिकनेसर आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय। पायांची हालचाल या खेळाडूची खूप चांगली आहे। ते अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे सचिन पवार। चेंडू सोडल्यानंतर बोलतात की चांगला चेंडू आहे। यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये ही चर्चा, हे कॉम्बिनेशन होणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये। पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 दिलेत, आता उर्वरित 4 चेंडू या अंतिम सामन्याच्या पहिले इनिंगचे बाकी आहेत। बघूया 32चा आकडा लागलेला आहे स्वयंभूस्फोट पायगाव टीमच्या फलकावरती। इथे अजून एक चांगला चेंडू, अपील जरूर पाहिली सचिन पवार कडून। सचिन पवारच्याशी नेहमीच आपण अपील पाहिलेली आहे। खूप चांगले यष्टीरक्षक आहेत। 3 चेंडूमध्ये दीपक मडवी सारखा फलंदाज समोर असताना 2 धावा देणं हे खूप कठीण काम आहे गोलंदाजासाठी। हरी चौधरी, नक्कीच हरी चौधरीचं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत। एक उत्कृष्ट क्रिकेटर, सोनादेवी टेमगार सिनियर 40+ खेळाडू। इथे हा चेंडू हवेमध्ये आहे, बघूया चेंडू अगदी मिडॉनला सेफ लँड होतोय। महेश डीप मधून चेंडूला उचलतोय। 2 धावा इथे पूर्ण केलेत आणि या क्रीडानगरीमध्ये मित्रांनो शुभ आगमन होतोय नक्कीच माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार मान्य श्री कपिलजी मोरेश्वर पाटील। खूप खूप धन्यवाद, सुस्वागतम। नक्कीच आगरी समाजाचं वैभव, आगरी रत्न, दिव्यांजूर गावचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री
पंचायती राज भारत सरकार माननीय श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांचं या मंचावरती शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत देवीजी पाटील, तुम्हा सर्वांचे लाडके बबलू शेठ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेब, आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. नक्कीच आगरी समाजाचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्याचं दिल्लीच्या तख्त्यावर नाव कोरलेलं आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके कपिलजी पाटील साहेब यांच्या नावानी स्पर्धा आपण पाहतोय. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ संघाच्या वतीनं आणि साहेबांची मुख्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून मिळालेली आहे. साहेबांच्या माहितीसाठी हा मेगा फायनल सामना सुरू आहे. एका बाजूला रोहित शेठ चौधरी फॅन टीम सोनादेवी टेमघर आणि दुसऱ्या बाजूला स्वयंभूस्फोट पायगाव जितू गवलीची टीम हा मेगा फायनल सामना खेळत आहेत. अंतिम चेंडू तिसऱ्या ओव्हरचा बाकी आणि हा चेंडू अगदी प्रवीण भालेकरनं खूप फाईन केलाय. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग, सीमा पार, चौकार. पहिल्या इनिंगची समाप्ती आणि 3 ओव्हर 2 बाद धावा बनवल्यात. स्वयंभूस्फोट पायगाव टीमनं 39 आणि 40 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. माजी केंद्रीय मंत्री चषक जिंकण्यासाठी सोनादेवी टेमघर टीम समोर. अतिशय चांगली स्पर्धा. गेले 2 दिवसातून या स्पर्धेतून तब्बल 22 संघ सहभागी झाले होते. मयूरशेठ पाटील आणि संपूर्ण आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवेची चांगली संकल्पना. साहेबांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा किशोरराव पाटील क्रीडानगरी आरसी पाटील फाउंडेशनची ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक क्रीडानगरीतून आपण या माजी केंद्रीय चषकाचा अंतिम मेगा फायनल सामना पाहतोय. बघूया 40 धावांचं लक्ष आहे आणि सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा या 40 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील नक्कीच भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक मोहनदादा भोईर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद कडूनजी केने. तुम्ही देखील या स्पर्धेमधून अतिशय सुरेख सुंदर असा रंग भरलात. गेली 2 दिवस तुम्ही देखील चांगल्या उत्तम दर्जाचं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला. माझे केंद्रीय मंत्री चषक 2026 स्पर्धेचा आगास. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा, 2 दिवस चालणारी स्पर्धा. नक्कीच आपण आपल्या आगरी समाजाचे रत्न आगरी वैभव दिव्यांजूर गावचे माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार मान्य श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांचं इथे आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ संघाच्या वतीनं इथे स्वागत आणि सन्मान करतोय. साहेब आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. नक्कीच मयूरशेठ पाटील अँड ऑल टीम आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे या 40+ संघाच्या वतीनं साहेबांचा शुभ सन्मान इथे होतोय. मित्रांनो, आगरी समाजाचं एक असं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानी दिल्लीच्या तख्त्यावर जाऊन आपलं नाव कोरलं. आगरी समाजाचं वैभव कपिलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब. या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण आलात आणि नक्कीच आज या स्पर्धेला आपण 4 चांद लावलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. या देशाचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा आणखी विशेष स्वागत आणि सन्मान ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने केलं जातोय. त्यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मान करूया देवीजी पाटील साहेबांचा. जिल्हा परिषद ठाणेचे माजी सदस्य तुम्हा सर्वांचे लाडके बबलू शेठ यांचं देखील इथे स्वागत आणि सन्मान होईल. मयूरशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान घेऊया रवींद्रदादा एकनाथ पाटील दिव्यांजूर गावचे समाजसेवक उद्योजक रवींद्रदादा एकनाथ पाटील हे देखील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. मयूरशेठ पुढील स्वागत सन्मान आपण रवींद्रदादा एकनाथ पाटील यांचं करायचं आहे. विकासभाऊ आपल्या शुभ हस्ते हा पुढील स्वागत सन्मान आपण करायचा आहे. मंगेजी पाटील आणि ऑल आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ संघाच्या वतीनं दादांचा शुभ सन्मान
या मान्यवर कक्षामध्ये होतोय. त्यानंतर रणजित शेठ म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. रणजित शेठ म्हात्रे दिव्यांजूर गावचे उद्योगपती रणजित शेठ वामन म्हात्रे साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मान करणार आहोत. रामदादा माली साहेब, आमच्या मानकोली गावचं वैभव आणि माझे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे एक जवळीक सहकारी राम माली साहेबांचं देखील आपण पुढील स्वागत सन्मान करणार आहोत. विकासजी पाटील आपले शुभ हस्ते आणि प्रल्हाददादा भोईर, राम माली साहेब देखील आहेत. मानकोली गावचे समाजसेवक माजी सरपंच राम माली साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयडियल ऑफ फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषक 2026च्या माध्यमातून विकासजी पाटील यांचे शुभ हस्ते शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जातोय. धन्यवाद माली साहेब, धन्यवाद पाटील साहेब आणि आमचे इतर सर्व मान्यवर. त्यानंतर आपण प्रदीपदादा म्हात्रे यांचं देखील स्वागत सन्मान करणार आहोत. प्रमोदजी म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. आपले शुभ हस्ते आपण प्रदीपदादा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान इथे कंप्लीट करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होतोय प्रदीपदादा म्हात्रे यांचा. धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवर. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मेगा फायनल सामना सुरू आहे. ओ टू मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद. बॅक टू नावनी क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतो मेगा फायनल. खऱ्या अर्थाने या दोन संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. आउटस्टँड परफॉर्मन्स दोन्ही संघाचं भरपूर चांगलं राहिलेलं आहे. दिग्गज संघांना पराभूत करून हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी एका बाजूला सोनादेवी टेमघर तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव. प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव संघानं केल्या 39 धावा आणि 40 धावा टार्गेट लक्ष्य. आणि याच लक्षात पाठला करताना मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज इंटर झालेले आहेत. पहिल्या ओव्हरला पहिलं ओव्हर प्रगतीपथावर आहे. आणि रणनीती फार महत्त्वाची असते खेळामध्ये. आणि 30 रणनीतीचा वापर करता मैदानाच्या आतमधून फलंदाज शैलेश हा स्वतःचा आत्मदहन करतोय. कारण की येणारा फलंदाज एक नव्या दामाचा नव्या जोमाचा असेल. नो डाऊट. धावा किती कंप्लीट झाल्या? 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या होते ती 7. ओव्हर क्रमांक पहिलं षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-7. नक्कीच अगदी साहेबांनी आपल्याला या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिली आणि या स्पर्धेतून आपली रजा घेताना माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार मान्य श्री कपिलजी पाटील साहेब आणि देवीजी पाटील साहेब तसेच राममाली साहेब, धन्यवाद साहेब आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिली त्याबद्दल आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे 40+ संघाच्या वतीनं साहेब आपलं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि आभार. साहेबांसोबत आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवेची संपूर्ण टीम फोटो घेताना देवीजी पाटील देखील आहेत. मयूर शेठ पाटील अँड ऑल टीम आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे. गेली 2 दिवस आपण खऱ्या अर्थाने साहेबांच्या नावाने स्पर्धेचा बोलबाला पाहतोय. केंद्रीय मंत्री चषकाचं अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला. या देशाचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिल मोरेश्वर पाटील यांच्या नावाने या स्पर्धेचा बोलबाला आपण 2 दिवस ऐकतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद अशी थोडीशी संत सुरुवात आहे. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमधून
पहिल्या ओव्हरमधून सत्ता आली नव्हती टेमघर या संघाला. दुसऱ्या षटकाला आरंभ होतो आणि गोलंदाज येतोय दीपक मडवी. आपण जाऊया समोर कक्षामध्ये बदल. माझे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ वडूनगर O2 ज्ञानेश्वर चिकणे. 40 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 7 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 33 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. आणि दीपक मडवी समोर आव्हान असेल ते मदन चौधरीचं. पहिला चेंडू दीपक मडवीचा आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय मिड ऑफवर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 8 लागते. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 या स्पर्धेचा मेगा फिनाले आपण पाहतायत मित्रांनो. 40 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने. निश्चितच 40 धावांचं लक्ष संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कठीण वाटते, मात्र हवाई यात्रा करावी लागेल फलंदाजांना. यस, हाई चेंडू जबरदस्त चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला आणि स्विंग अँड मिस. यष्टीरक्षक जितू गवळीच्या हातामध्ये डॉट चेंडू जाते. आतापर्यंत 3 डॉट चेंडू खेळून काढलेले आहेत. निश्चितच टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला विकास मुकादमने, तो निर्णय खूप चांगला होता. इथे मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या 8 वर पोहोचेल, 9 वर पोहोचेल. अजूनही 31 धावांची गरज. 10 चेंडू 31 धावा. मोठे फटके शोधावे लागतील. काल जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता सोनादेव टेमघर संघाने आणि अंतिम फेरीमध्ये हा संघ पोहोचला होता. आज स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने येणाऱ्या सर्व संघांना पराभूत केले आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचला. यावेळी मात्र काय घडलं? यस, इनर एज आणि यष्ट्यांच्या मागे जितू गवळीच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. फलंदाजी खराब म्हणता येणार नाही, परंतु गोलंदाजी अप्रतिम झालेली. पहिल्या षटकात जर बघितलं जितू गवळीने 7 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक नव्हतं, मात्र त्यानंतरही त्याने 7 धावा खर्च केल्या. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला दीपक मडवीने आतापर्यंत 2 धावा देत, म्हणजे एक वाईड आणि एक सिंगलच्या माध्यमातून 2 धावा देत एक विकेट हासिल केलेली आहे. यस, दिनेशजी चौधरी यांच्याकडून सचिन पवार यासाठी सुपर ऑफर. हॅट्रिक साधली षटकारांची तर तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. इथे हॅट्रिकची ही गरज आहे संघाला. बघूया दिनेश चौधरी यांच्याकडून 11,000 रुपये कमावण्याचा प्रयत्न होईल का. इथे चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. क्या बात आहे. आज स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचं क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी टॉप लेवलला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. आणि असा ऑलराऊंडर जर परफॉर्मन्स तुमचा झाला ना, तुम्हाला फायनलपासून कोणीही रोखू शकत नाही. क्या बात आहे. दिल खुश कर दिया सभी दर्शकों का. लॉफ्टेड शॉट आहे, मात्र सीमारेषा क्लिअर होणार नाहीये. अलगद झेल घेतला गेला आणि फलंदाज बाद. बंद्रे मारुती कालेर स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली हे संघ असे आहेत ना, त्यांना पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पराभूत करू शकता. एकदा त्यांनी गिअर टाकले, एकदा त्यांनी स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स दाखवायला सुरुवात केली की त्यांना हरवणं, त्यांना पराभूत करणं खूप मुश्किल जाते मोठमोठ्या संघांना. हा अनुभव आहे या वर्षीचाच नाही तर गेल्या वर्षीचाही. चंदन येतोय शेवटचं षटक. फुलटॉ चेंडू, चेंडूला स्वंग केलेलं आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. धन्यवाद चिकणे सर. दिवस फॉर दिवा कामनीतीची स्पर्धा सुरू आहे आणि दिवस फॉर दिवस संघाने अजय भोईरच्या नेतृत्वाखाली
त्या स्पर्धेत कामांच्या ट्रॉफीवर नाव कोरलेलं अभिनंदन. दिवसभर दिवाची रेग्युलर टीम कामन येथे अंतिम विजेता टीम राहिलेली आहे आणि हा मेसेज आमच्यापर्यंत कमलदादा पाटील यांनी पोहोचवलेला आहे. धन्यवाद कमलदादा, तुमचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि दिवसभर दिवा टीम अजय भोईर अँड ऑल टीम. अजा नाही तो मजा नाही, हे वाक्य अगदी बऱ्याच वर्षापासून चालत आले आणि अजय भोईरचा खेळ अजूनही जसाच्या तसा आपण पाहतो. गेली कित्येक वर्ष हा जबरदस्त खेळाडू या दिवे गावासाठी क्रिकेट खेळतोय. भिवंडी तालुक्याला एक जबरदस्त हा क्रिकेटर मिळालेला आहे. शुभेच्छा असतील आणि पुढील वाटचालीसाठी अजय भोईर तुमच्या संघाला दिवसभर दिवा संघालाही खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. कुठेही दिसत नाहीये कॉम्पिटिशनमध्ये सोनादेवी टेमघर संघ. इथे उशिरा पोचला, खूप तालतंत्र बिघडलेलं दिसलं, बॉडी लँग्वेज खूप निगेटिव्ह क्षेत्ररक्षण करताना आणि त्यानंतर फलंदाजी करतानाही कॉम्बिनेशन नाही आहे, फटके व्यवस्थित येत नाही, फुटवर्क नाही आहे. 2 चेंडू 20 धावांची गरज. फटका चांगला आहे, चौकार तर निश्चितच मिळेल, परंतु वेळ गेलेली आहे. या चौकाराने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल आणि मेगा फिनालेवर नाव कोरण्यासाठी 1 चेंडू फक्त आता. आणि चौकार जर हॅट्रिक झाली तर सचिन पवार 2000 रुपये मिळू शकतात रवींद्रजी यांच्याकडून. नाही मात्र याच बरोबर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ विजयी ठरतोय. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 अंतिम विजेता संघ होतोय स्वयंभू स्पोर्ट पायगाव. अभिनंदन अभिनंदन. जीतू गवळे अभिनंदन, दीपक मडवी अभिनंदन, चंदन राकेश यतीश आपलंही खूप खूप अभिनंदन. ऑल टीम हाडलक हाडलक सोनादेवी टेमघर अभिनंदन. खरोखरच जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचा आणि अंतिम फेरीमध्ये विजेता. यस कमॉन डीजे.